नंतर पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी तीनही सैन्यदल प्रमुख अजित डोवाल, राजनाथ सिंह यांची बैठक जी आहे ती झालेली होती। आणि ही बैठक झाल्यानंतर आता 8:30 वाजल्यानंतर आता पुन्हा एकदा पाकिस्तानने आगळीक करायला सुरुवात केलेली आहे। शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। युद्धविरामानंतर सुद्धा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे। एलओसीवर गोळीबार केला जातोय। पठाणकोटमध्ये पुन्हा एकदा ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे आणि पठाणकोट परिसरामध्ये सुद्धा ड्रोन दिसलेले आहेत। पठाणकोट एअरबेसला पाकिस्तानकडून टार्गेट करण्यात आलेलं होतं, तर मात्र त्यांचे प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरले। श्रीनगरमध्ये 5 ते 6 या ठिकाणी ड्रोन दिसलेले आहेत। युद्धबंदीचं काय झालं असा सवाल आता ओमर अब्दुल्ला, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत केलाय। श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत असं ओमर अब्दुल्ला यांनी आता ट्विट करत म्हटलेलं आहे। ही माहिती त्यांनी दिलेली आहे। काल सुद्धा ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केलेलं होतं की जम्मू श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज मी ऐकतोय असं ट्विट त्यांच्याकडून करण्यात आलेलं होतं। श्रीनगर, लाल चौक, बीबी कॅन्ट, सफापुरा भागामध्ये स्फोटांचे आवाज जे आहेत ते ऐकू येत आहेत। आता पुन्हा एकदा जम्मू, पंजाब आणि राजस्थानला पाकिस्तानकडून टार्गेट केलं जात आहे। तर श्रीनगर, बारामुल्ला, उधमपूरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। पाकिस्तानकडून गोळीबार सातत्याने केला जातोय। बीएसएफला देखील आक्रमकपणे उत्तर देण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। खुली सूट दिलेली आहे कारवाईसाठी। पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्या अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे बीएसएफला दिलेल्या आहेत। तर श्रीनगर, उधमपूरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। पठाणकोटमध्ये एक ड्रोन लोकेट झालेला आहे पाकिस्तानचं। त्याचबरोबर राजस्थान सीमेवर सुद्धा पाकिस्तानचे काही ड्रोन लोकेट झालेले आहेत। त्यामुळे पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन झालंय, गोळीबार सुरू आहे आणि ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न देखील होण्याची शक्यता आहे, कारण भारताच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानचे ड्रोन परत एकदा घोंगावत आहेत। जैसलमेर आणि बाडमेरमध्ये ड्रोन दिसल्याची माहिती मिळतेय। राजस्थानमधले हे दोन भाग, जैसलमेरमध्ये काल अनेक ड्रोन जे आहेत ते दिसलेले होते, मात्र आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे ड्रोन जे आहेत ते निष्क्रिय केलेले होते। काही क्षणात, काही सेकंदामध्ये हे ड्रोन जे आहेत ते पाडलेले होते। आता पुन्हा एकदा या भागामध्ये ड्रोन दिसतायत। श्रीनगरच्या लाल चौकामध्ये सुद्धा गोळीबाराचे आवाज जे आहेत ते, स्फोटांचे आवाज जे आहेत ते ऐकू येत आहेत। त्याच्यामुळे श्रीनगरमध्ये सुद्धा पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। पाकिस्तानकडून अवघ्या काही तासात, 3 ते 3.5 तासातच शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। पाक जो आहे तो कुरापती करतोच आहे। श्रीनगरच्या लाल चौकामध्ये स्फोटाचे आवाज ऐकू येतात। जम्मू, राजस्थान आणि पंजाब राज्यामध्ये आज पुन्हा एकदा ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। अनेक भागामध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसल्यानं ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। पूर्णपणे आपली सिस्टीम, आपलं सैन्य जे आहे ते अलर्ट मोडवर आहे। लाल चौक, बीबी कॅन्ट आणि सफापुरा भागामध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत।